Good morning, everyone. Today's subject is financial accounting, and chapter is piecemeal distribution of cash. This is our problem number 8. See, Arun, Varun, and Mithun are in partnership sharing profit and losses in the ratio of 2 is to 2 is to 1, respectively. Arun, Varun, and Mithun, three are partners, and their profit loss sharing ratio त्यांचा आहे 2 is to 2 is to 1. The partnership was dissolved on 1st April 2017. Their balance sheet as on 31st March 2017 was as follows. त्यांचा बिझनेस जो आहे हा डिझॉल्व्ह झालेला आहे. बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. लायबिलिटीज sundry creditors 1,06,250. General reserves are given. See, जनरल रिझर्व्ह दिलेले आहेत. जेव्हा जनरल रिझर्व्ह प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील आपल्याला काय करायचं आहे तर इथे जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे तीनही पार्टनर्सना इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांचा जो प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो जो आहे 2:2:1. यामध्ये जनरल रिझर्व्हची जेवढी अमाऊंट आहे 21,250 ही डिस्ट्रीब्यूट करून घ्यायची आहे. देन कॅपिटल बॅलन्सेस अरुण 82,450, वरुण 93,500 अँड मिथून 55,250. त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस आहेत. यामध्ये जनरल रिझर्व्ह जे आहेत ते त्यात ऍड होतील. सी, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला कॅश दिलेली आहे 9,520 रुपीजची कॅश दिलेली आहे. फर्स्ट आपण हा जो कॅश बॅलन्स आहे कॅश ही यूज करणार आहोत लायबिलिटी पेड करण्यासाठी. अँड देन ते जे ऍसेट रिलीज केलेत ते आपण घेणार आहोत. सी, sundry creditors have to be paid rupees 98,600 in full settlement. आता क्रेडिटर जे बॅलन्स शीट मध्ये दिसत आहेत हे किती आहेत तर 1,06,250 क्रेडिटर्सची अमाऊंट इथे दिसते. बट देर इज ऍडिशनल इन्फॉर्मेशन. इथे ऍडिशनल इन्फॉर्मेशन सांगितले आणि त्यामध्ये काय म्हटलंय तर सन्ड्री क्रेडिटर्स हॅव टू बी पेड रुपीज 98,600 इन फुल सेटलमेंट. जे क्रेडिटर्स होते 1,06,250 चे ते सेटल झालेले आहेत आणि ती अमाऊंट आता किती झाली आहे तर 98,600. आता क्रेडिटर्स जे आहेत हे आपले 98,600 ही लायबिलिटी आहे आणि ही अमाऊंट आपल्याला पेड करायची. सो दिस इज अवर लायबिलिटी. क्रेडिटर्सची कोणती अमाऊंट ट्रान्झॅक्शन मध्ये घ्यायची आहे तर 98,600. बिकॉज इन फुल सेटलमेंट जे क्रेडिटर्स आहेत की ज्यांना आपण देणं होतो 1,06,250 रुपीजचे ते सेटल झालेले आहेत आणि त्यांची जे लायबिलिटी आहे ही 98,600 त्यांनी केलेली आहे. सो आपल्याला क्रेडिटर्स किती पेड करायचे 98,600. ओके. A sum of 9,520 have to be provided for expenses of realization. So these are the realization expenses. 9,520 हे realization expenses आहेत. So first जी आपली कॅश आहे त्या कॅश मधून आपण realization expenses जे आहेत हे पेड करून घेऊ. See, the assets are realized as under. आता इथे assets जे आहेत ह्या realize झालेल्या आहेत. Date of realization, sundry debtors and amount इथे ऍसेट रिलीज केलेले आहेत. सो फर्स्ट जे रिअलायझेशन आहे फर्स्ट रिअलायझेशन ऑन 12th April 2017. सन्ड्री डेटर्स हे ऍसेट रिलीज झाले 62,050 रुपीजला. देन स्टॉक जे आहे तो रिलीज झालाय 45,050. देन मशिनरी 1,40,930 and furniture 21,250. The actual realization expenses amounted to rupees 8,500 up to last realization. See, realization expenses किती प्रोव्हाइड केले होते a sum of rupees 9,520 हे रिअलायझेशन एक्सपेन्सेस साठी अमाऊंट ही प्रोव्हाइड केली होती. बट या अमाऊंट मधले ऍक्च्युअल एक्सपेन्सेस किती झालेत तर 8,500. सो अजूनही काही अमाऊंट जी आहे ही अनयुज्ड आहे, अनस्पेंडेड आहे, यूज केलेली नाहीये, त्याचा खर्च झालेला नाहीये.
सो ती अमाउंट जी आहे ही 4th रिअलायझेशन मध्ये ऍड होईल. काय म्हटलंय? ॲक्चुअल एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन अमाउंटेड टू रुपीज 8,500 अप टू लास्ट रिअलायझेशन. सो लास्ट रिअलायझेशनमध्ये या दोघांमधला जो डिफरन्स आहे, जेवढे अनयुज्ड एक्सपेन्सेस आहेत, हे आपण त्यात ॲड करणार आहोत. सो प्रिपेअर स्टेटमेंट शोइंग डिस्ट्रिब्युशन ऑफ कॅश अंडर एक्सेस कॅपिटल मेथड. पिसमेल डिस्ट्रिब्युशन आपल्याला इथे करायचं आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल अँड देन स्टेटमेंट showing piecemeal distribution. We have to prepare. Now we will solve this problem. See, this is statement of excess capital. First, आपण जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत हे रेकॉर्ड करून घेतलेत. अरुण, वरुण अँड मिथुन 82,450, वरुण 93,500 and मिथुन 55,250. आपल्याला यामध्ये काय करायचंय? प्रॉब्लेम मध्ये जनरल रिझर्व्ह जो आहे हा दिलेला आहे 21,250. आता हा जो जनरल रिझर्व्ह आहे हा त्यांचा जो रेशो आहे 2:2:1 यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आणि त्यांच्या कॅपिटल बॅलन्सेस मध्ये ऍड करायचा आहे. ऍड रिझर्व्ह फंड और जनरल रिझर्व्ह. ऍड जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्हची जी अमाऊंट दिलेली आहे ती डिस्ट्रीब्यूट करायची आहे. सो अरुणच्या कॉलम मध्ये येईल 8,500, वरुण 8,500 and मिथुन 4,250. सो इथे आपण कॅपिटल बॅलन्सेस मध्ये जे जनरल रिझर्व्ह आहेत हे ऍड करून घेतलेत. सो नाव ऍड दिस, यांची टोटल करायची आपल्याला. देन वी विल फाइंड अवर ऍडजस्टेड कॅपिटल. सो 82,450 plus 8,500 total is 90,950. Next is 93,500 plus 8,500 total is 1,02,000. Next 55,250 plus 4,250 total is 59,500. So this is our adjusted capital. हे आपलं adjusted capital इथे कॅल्क्युलेट करून झालेलं आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो आपण रेकॉर्ड करून घेऊया 2:2:1. So 2:2:1. युनिट व्हॅल्यूज कॅपिटल बॅलन्स डिवायडेड बाय शेअर ऑफ प्रॉफिट. जे ऍडजस्टेड कॅपिटल आहे हे ऍडजस्टेड कॅपिटल आता इथून पुढे जे ट्रान्झॅक्शन आपले सगळे होतील त्यामध्ये जे कॅल्क्युलेशन साठी जिथे जिथे कॅपिटल लागेल तिथे हे ऍडजस्टेड कॅपिटल यूज होईल. सो कॅपिटल बॅलन्स डिवायडेड बाय शेअर ऑफ प्रॉफिट 90,950 divided by 2. We get our unit values. So answer is 45,475. Next for Varun, 1,02,000 divided by 2. Unit value is 51,000. Next 59,500 divided by 1. Answer is 59,500. So unit values आपण calculate केल्यात. Proportionate capital, base capital into individual share of profit. Base capital means taking minimum capital of this. Minimum capital is 51,000. 45,700, 45,475. This is our minimum capital. So base capital आपला आहे 45,475. So this base capital into individual share of profit 45,475 into 2.
we get our proportionate capital is 90,950. Then base capital 45,475 into 2. Answer is 90,950. 45,475 into 1. Answer is 45,475. Next is excess capital. How to calculate this? Original capital means adjusted capital minus proportionate capital. So 90,950 minus 90,950 balance nil. Zero, काहीच उरलं नाहीये. Next, 1,02,000 minus 90,950. Excess capital is 11,050. Next, 59,500 minus 45,475. Answer is 14,025. So this is our excess capital. Next, we have to calculate the unit values. Excess capital divided by individual share of profit. We get our unit values. So 11,050 divided by 2. Divide करायचे. Answer is 5,525. Then 14,025 divided by 1. 14,025. Next, we have to calculate the proportionate capital. How to calculate this? Base capital into individual share of profit. आता या दोन amounts मधली जी minimum amount आहे, that is our base capital. So 5,525, this is minimum, that is this is base capital. 5,525. So base capital into individual share of profit. Base capital ने individual share of profit ला multiply करायचं, then we get our proportionate capital. So 5,525 into 2, we get our proportionate capital, that is 11,050. Next, base capital 5,525 into 1. So 5,525. Next, we have to calculate the excess capital. Excess capital at first stage minus proportionate capital. So 11,050 rupees minus 11,050. Answer nil. Next, 14,025 minus 5,525. Answer is 8,500. So our ultimate excess is 8,500. First payment जे आहे हे मिथुनला केलं जाणार आहे 8,500 चं. सेकंड जे पेमेंट आहे हे वरुण अँड मिथुन या दोघांना केलं जाणार आहे. वरुणला 11,050 अँड मिथुनला 5,525 अँड थर्ड पेमेंट जे आहे हे पे टू ऑल. सो इथे स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल आपलं कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट इज स्टेटमेंट ऑफ piecemeal डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. सी प्रॉब्लेम मध्ये ज्या लायबिलिटीज आहेत त्या आपण रेकॉर्ड करून घेऊया. क्रेडिटर्स लायबिलिटी एकच आहे अँड देन कॅपिटल अँड बॅलन्सेस आहे. सो फर्स्ट कॅश कॉलम, क्रेडिटर्स, कॅपिटल्स. सी क्रेडिटर्सची जी अमाऊंट आहे प्रॉब्लेम मध्ये क्रेडिटर्सची बॅलन्स शीट मधली अमाऊंट 1,06,250
इथे अमाउंट दिसते, बट ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे. त्यामध्ये काय म्हटलंय, तर क्रेडिटर्स जे आहेत हे क्रेडिटर्स हॅव टू बी पेड 98,600. त्यांना पेड किती करायचे तर 98,600. त्यांची लायबिलिटी ही तेवढी आहे. ते सेटल झालेले आहेत. सेटलमेंट झालेली आहे. सो 98,600 आपल्याला पेड करायचे. फर्स्ट सगळ्यांचे जे बॅलन्सेस आहेत ते रेकॉर्ड करून घ्यायचे आहेत. कॅश बॅलन्स प्रॉब्लेममध्ये कॅश दिलेली आहे 9,520. देन क्रेडिटर्स 98,600. 98,600. अरुण आता इथे जे बॅलन्सेस त्यांचे घेतलेत कॅपिटलचे, दीज आर ॲडजस्टेड कॅपिटल्स. हे ॲडजस्टेड जे कॅपिटल आहे, हे आपण बॅलन्सेस घेतोय. फर्स्ट जेवढा कॅश बॅलन्स आहे त्यातून काय करायचं तर रिअलायझेशन एक्सपेन्सेस जे आहेत प्रॉब्लेममध्ये ते दिलेले आहेत. सम ऑफ ₹9,520 हॅव टू बी प्रोव्हायडेड फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस. रिअलायझेशन एक्सपेन्सेस आपल्याला लेस करायचे. सो फर्स्ट कॅशमधून आपण हे लेस करूया. लेस रिअलायझेशन एक्सपेन्सेस 9,520. जे कॅश बॅलन्स होता 9,520 त्यातनं आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केलेत. सो रिमेनिंग बॅलन्स काहीच उरला नाहीये, संपला. प्रॉब्लेममध्ये जे रिअलायझेशन दिलेले आहेत, फर्स्ट रिअलायझेशन ते आपण घेऊया. ₹62,050. फर्स्ट रिअलायझेशन ₹62,050. फर्स्ट आपण हे क्रेडिटर्सना पे करूया. क्रेडिटर्सची आपली लायबिलिटी आहे 98,600. सो ही जी अमाउंट आहे आपण फुल्ली पेड करणार आहोत क्रेडिटर्सना 62,050. लेस पेड टू क्रेडिटर्स. पेड करायचे क्रेडिटर्सना 62,050 रुपीज होते. ते सगळे आपण अमाउंट पेड केले क्रेडिटर्सना लायबिलिटी पेड करण्यासाठी. सो इथे बॅलन्स किती उरला? कॅश अवेलेबल काहीच उरलं नाही. सो नील 98,600 लायबिलिटी आहे. त्यापैकी आपण 62,050 रुपीज जे आहेत हे पेड केलेत. सो रिमेनिंग लायबिलिटी जी आहे ती आपण रेकॉर्ड करून घेऊया. 30 सो 98,600 minus 62,050. Answer is 36,550. पुढच्या बॅलन्समध्ये काहीच चेंजेस नाहीत. सो ॲज इट इज बॅलन्स रेकॉर्ड करून घ्यायचे. 90,950. नेक्स्ट 1,00,000, 2,000 and 59,000. 59,500. फर्स्ट रिअलायझेशन आपलं इथे संपलेलं आहे. फर्स्ट रिअलायझेशन होतं ते इथे काहीच बॅलन्स उरला नाही, संपलेला आहे. सेकंड रिअलायझेशन 45,050. 45,050. क्रेडिटर्स जे होते हे आपण पेड केलेत. अजून सुद्धा त्यांची लायबिलिटी काही रिमेनिंग आहे. सो रिमेनिंग लायबिलिटी 36,550 आहे. ही इझिली आपली सेकंड रिअलायझेशन मधून पेड केली जाईल. सो फर्स्ट लेस पेड टू क्रेडिटर्स. आपण क्रेडिटर्सची लायबिलिटी पेड करूया. 36,550. 45,050 रुपीज मधून क्रेडिटर्सची लायबिलिटी आपण पेड केलेली आहे. रिमेनिंग बॅलन्स रेकॉर्ड करून घ्यायचा आहे 8,500. क्रेडिटर्स लायबिलिटी पेड झालेली आहे. नेक्स्ट अरुण, वरुण अँड मिथुन. आता त्यांचे जे कॅपिटलचे बॅलन्सेस आहेत इथे रेकॉर्ड केलेले आहेत. अवेलेबल कॅश आहे 8,500. लायबिलिटी जी होती क्रेडिटर्सची कंप्लीट झाली. आता त्यांचे जे कॅपिटल आहेत तर त्यांचे कॅपिटल बॅलन्स जे आहेत हे पेमेंट कसं केलं जाईल तर स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटलमध्ये जसे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड पेमेंट आपण इथे कॅल्क्युलेट केलेत.
फर्स्ट पेमेंट मिथुनला केलं जाणार आहे. सेकंड पेमेंट वरुण अँड मिथुन या दोघांना केलं जाणार आहे. थर्ड पेमेंट टू ऑल. थर्ड पेमेंट जे आहे तिन्ही पार्टनर्सना केलं जाणार आहे. सो फर्स्ट पेमेंट करायचंय मिथुनला 8,500 चं. सो आपल्याकडे कॅश पण तेवढी अवेलेबल आहे 8,500 ची. सो लेस पेड टू मिथुन 8,500. आपण आधी जे बॅलन्सेस आहेत ते कॅरी फॉरवर्ड करून घेऊया 90,950. लेस पेड टू मिथुन. सो मिथुनच्या कॉलम मधनं आपण 8,500 जे हे लेस करायचे. सेकंड रिअलायझेशन मध्ये काहीच उरलं नाही. सेकंड रिअलायझेशन कम्प्लीट झालं. कॅश जी होती ही सगळी डिस्ट्रीब्यूट करून झालेली आहे. 59,500 minus 8,500. Answer is 51,000. जे बॅलन्सेस आहेत हे कॅरी फॉरवर्ड करून घेऊया. सेकंड रिअलायझेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे. थर्ड रिअलायझेशन 1,40,930. थर्ड रिअलायझेशन 1,40,930. तर फर्स्ट पेमेंट तर आपलं इथे कम्प्लीट झालंय. सेकंड पेमेंट आपल्याला करायचंय. सेकंड पेमेंट कोणाला करायचंय तर वरुण अँड मिथुन या दोघांना पेमेंट करायचंय. वरुणला 11,050 रुपीज पेड करायचे अँड मिथुनला 5,525 रुपीज पेड करायचे. सो आपण थर्ड रिअलायझेशन मधून हे पेड करायचे. सो लेस पेड टू वरुण अँड मिथुन. वरुणला पेड करायचे 11,050 रुपीज अँड मिथुनला पेड करायचे 5,525 रुपीज. या दोघांची जी टोटल आहे ही या 1,40,930 मधून लेस करायची. 1,40,930 मधून आपण 16,575 लेस करायचे. हे पेड केलेलं आपण वरुण अँड मिथुनला. So available cash is 1,24,355. In Varun column, 90,950 and Mithun column 45,475. अरुणचा ॲज इट इज बॅलन्स येणार आहे त्यामध्ये काहीच चेंज झालेला नाहीये. सो द अवेलेबल कॅश आहे आपल्याकडे 1,24,355. सेकंड पेमेंट सुद्धा आपलं इथे कम्प्लीट झालेलं आहे. सेकंड आपलं पेमेंट होतं 11,050 रुपीज अँड 5,525 रुपीज. सेकंड पेमेंट सुद्धा कम्प्लीट झालंय. सो थर्ड पेमेंट जे आहे पेमेंट टू ऑल पार्टनर्स. सो आपल्याकडे जेवढी कॅश अवेलेबल आहे इट पेड टू ऑल. सो लेस पेड टू ऑल पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांचा जो प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो आहे 2:1 या रेशो मध्ये ही जी होल अमाऊंट आहे ही जी कॅश आहे ही सगळी डिस्ट्रीब्यूट करायची आहे. So first 49,742. Next 49,742 and for Mithun 20,604 rupees. जी अवेलेबल कॅश होती ती सगळी तिन्ही पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करून टाकली, पेड करून टाकली. सो थर्ड रिअलायझेशन इथे नील झालेलं आहे. कॅश जी होती ती सगळी संपलेली आहे. 90,950 minus 49,742.
amount is 41,208. And next is 20,000. Six. सी आपली जी कॅश आहे ही आपण डिस्ट्रीब्यूट करून घ्यायची त्यांना. त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग जो रेशो आहे, रेशो इथे मेन्शन करायचा आहे 2:1 या रेशोमध्ये ही जी कॅश आहे 1,24,355 ही त्यांना डिस्ट्रीब्यूट करायची आहे. सो 49,742 49,742 24,871. सो यातून हे लेस करायचं 90,950 minus 49,742. Answer is 41,208. थर्ड रिअलायझेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे. फोर्थ रिअलायझेशन सी. फोर्थ रिअलायझेशन आपलं आहे 21,250 रुपीज. बट सी रिअलायझेशन एक्सपेन्सेस प्रॉब्लेम मध्ये दिले होते अ सम ऑफ रुपीज 9,520 हॅव टू बी प्रोव्हाइडेड फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस. हे प्रोव्हाइड केले होते रिअलायझेशन एक्सपेन्सेस साठी. बट त्यातलं जे ऍक्च्युअल एक्सपेन्सेस आहेत हे किती झालेत तर 8,500 ऍक्च्युअली स्पेंड झालेले आहेत. ऍक्च्युअल तिथे एक्सपेन्सेस झालेले आहेत. म्हणजे रिमेनिंग अमाऊंट आहे जी अनयुज्ड आहे, सेव्ह जी एवढी झालेली आहे, तर ती अमाऊंट फोर्थ रिअलायझेशन मध्ये ऍड करायची आहे. सो फोर्थ रिअलायझेशन 21,250 ऍड अनस्पेंड एक्सपेन्सेस, अनयुज्ड एक्सपेन्सेस. मग ती किती येईल तर 9,520 मायनस 8,500 जेवढी अमाऊंट येते ती ऍड करायची. 1,020 रुपीज ऍड करायचे. सो आन्सर इज 22,270. आता ही जी अवेलेबल कॅश आहे 22,270 रुपीज इज पेड टू ऑल. ही सगळ्या पार्टनर्सना पेड करून टाकायची आहे इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:2:1 यामध्ये ही कॅश जी आहे ही पेड करायची आहे. So 8,908 rupees and 8,908 rupees and for within 4,454 rupees. कॅश सगळी संपलेली आहे, काहीच नाही उरलं, नील बॅलन्स. Then 41,208 rupees minus 8,908 rupees. The total amount is 32,300. 32,300. And next is 16,150. 150. सी आपल्या लायबिलिटीज ज्या आहेत
ह्या कंप्लीट झालेल्या नाहीयेत. अजूनही लायबिलिटीज इथे रिमेनिंग दिसतायत. आपल्याला अरुणला 32,300 पेड करायचेत. वरुणला 32,300 पेड करायचेत. मिथुनला 16,150 जे आहेत हे पेड करायचेत. सो इथे लायबिलिटीज आपल्या फुलफिल झालेल्या नाहीयेत. लायबिलिटी कंप्लीट झालेल्या नाहीयेत. पेड सगळ्या झालेल्या नाहीयेत. सो हिअर इस अ लॉस ऑन रिअलायझेशन. हा लॉस आहे आपला रिअलायझेशनचा. लॉस ऑन रिअलायझेशन. हा लॉस झालेला आहे आपला. लॉस ऑन रिअलायझेशन. हा प्रॉब्लेम जो आहे हा इथे संपलेला आहे.